लहान मुलं असतात तेव्हा ती शाळेत जात असतात तेव्हा आईला खूप काळजी असते आणि मुलांना काही होऊ नये आणि मुलगा शाळेत जाताना तो गाडीत बसेपर्यंत किंवा तो नजरेआड आड होईपर्यंत आई मुलांना पाहत असायची आणि त्याच आठवणी आज मुलगा मोठा झाला तरीही आईला त्या आठवणी तिच्या मनामध्ये त्या खेळत असतात। मुलगा कितीही मोठा झाला तरीही आईला तो लहानच असतो आणि आई ही आईच असते। आज माझी ही कविता आहे। आज पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे, धो पाऊस सुरू आहे आणि अशा या वातावरणामध्ये आईला तिच्या मुलाच्या लहानपणीची आठवण मनात येत आहे। त्याच्यावर ही कविता केलेली आहे। कवितेचं शीर्षक आहे बाळा। खोपा काळीजाचा या माझ्या कविता संग्रहातील ही कविता। बाळा तू शाळेत जायचा, बाळा तू शाळेत जायचा तेव्हा मी तुला, ह्या आईच्या भावना, आईच्या मनातील ह्या भावना आहेत, विचार आहेत। बाळा तू शाळेत जायचा तेव्हा मी तुला, तू दिशेपर्यंत दारात उभी राहून पाहायची। बाळा तू जेव्हा शाळेत जायचा तेव्हा मी तुला, तू दिशेपर्यंत दारात उभी राहून पाहायची। सायंकाळ झाली की मी तुझ्या वाटेकडे डोळे दुखेपर्यंत पाहत राहायचे। सायंकाळ झाली की मी तुझ्या वाटेकडे डोळे दुखेपर्यंत तुझी वाट पाहत राहायची। तू शाळेतून आला की दप्तर घरात ठेवून कपडे बदलून शेजारच्या मुलांसोबत खेळायचा। तू शाळेतून आला की दप्तर घरात ठेवून कपडे बदलून शेजारच्या मुलांसोबत खेळायचा। मी तुला आवाज दिला की तू कानाडोळा करून घरी नाही यायचा। मी तुला आवाज दिला तरी तू कानाडोळा करून घरी नाही यायचा। पण तू तुझ्या पप्पांच्या भारदस्त एकाच आवाजाने धूम पळत सुटायचा। तू तुझ्या पप्पांच्या भारदस्त एकाच आवाजाने धूम ठोकत घरी पळत यायचा। मी घरी नसली की तुला तेव्हा हुरहुर वाटायची। मी घरी नसली की तेव्हा तुला हुरहुर वाटायचे। मी घरी आली की तू खुश व्हायचा। मी घरी आली की तू खुश व्हायचा। आता मात्र घरचा रस्ता तू भुललास। आता मात्र तू मोठा झाला। आता मात्र तू मोठा झाला। आता मात्र तू घरचा रस्ता भुललास। पाखरांसारखं मंजूळ बोलणंही विसरलास। आता मात्र तू घरचा रस्ता भुललास। पाखरांसारखं मंजूळ असं बोलणंही विसरलास। गरज उरली नाही तुला आता जन्मदात्या आईची। गरज उरली नाही तुला आता जन्मदात्या आईची। पण साथ धरलीस ना तू कुण्यातरी बाईची। पण साथ धरलीस ना तू कुण्यातरी बाईची। पण साथ धरलीस ना तू कुण्यातरी बाईची।